तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीची योगा बॅग किंवा जिम बॅग पण म्हणू शकता तुम्ही, कारण की मला साक्षीताईंची रिक्वेस्ट आली होती की जिमला जाण्यासाठी बॅग बनवून दाखव, त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले. मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवून देत आहे, म्हणजे ज्या ताईंना आता मला असे कमेंट येतात की सुरुवातीला दाखवा म्हणून, तर त्यासाठी बघा मी तुम्हाला वेअर पण करून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीची योगा बॅग आणि जिम बॅग बनवू शकता. तेही अगदी सोप्या पद्धतीने, अगदी सोपी पद्धत आहे आणि फक्त आपण टी शर्टचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्यापासून ही आजची आयडिया बनवू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या टी शर्टचा रियूज. तुम्ही तुमच्याकडे कोणताही शर्ट असेल किंवा कोणताही दुसरं कापड असेल तर त्याचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता. आता हा माझ्या मिस्टरांचा शर्ट आहे, ते काय वापरत नव्हते, म्हटलं चला याचाच रियूज करूया आपण आजच्या आयडियासाठी. उंची सांगते अगोदर, कारण की आपल्याला इथपर्यंतचीच उंची घ्यावी लागणार आहे. तर बघा ही माझी भरत आहे 19 इंच, तुम्ही वाढव पण घेऊ शकता 20-21. तर माझं इथे इथपर्यंतचाच पार्ट आहे, तर मी इथे बरोबर 19 इंचावरती मार्क करत आहे. तर तुम्ही 21 इंच पण घेऊ शकता, कारण की माझंही नाही तर बॉटमची शर्टची साईड आहे तिथे डबल फोल्ड आलेला आहे ना, आपल्याला डबल फोल्ड पाहिजे त्यासाठी तुम्ही वाढव पण घेऊ शकता. आणि रुंदी मी इथे घेत आहे 15 इंच. ठीक आहे, जवळून पण दाखवत आहे. आता इथे आपण स्ट्रेट लाईन अगोदर ड्रॉ करून घेऊ, कारण की बाईचा जो भाग आहे तिथपासून आपले स्ट्रेट भाग येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे लाईन ड्रॉ केली. पुन्हा इथे 15 इंचावरती मार्क केलं आणि हा जो चौकोनी म्हणजे आयताकृती कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर आपण व्यवस्थित अशी इथं लाईन ड्रॉ करून घेऊ आणि थोडंफार वाकडं तिकडं असेल तर ते पण इथेच आपण स्ट्रेट अशी अगोदर लाईन ड्रॉ करू आणि मगच यावरती आपण कटिंग करून घेऊया. तुम्हाला जरुरी नाही की तुम्ही टी शर्टच घ्या, तुम्ही कोणताही कपडा घ्या. तुमच्याकडे अगदी साडी, ब्लाऊज पीस, क्विल्टेड पीस जरी वापरायचा असेल तरीही तुम्ही वापरू शकता. पण मी कसं असतं, माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असतो त्यापासूनच दाखवत असते. तर बघा अशा पद्धतीने आपण हा 19x15 इंचचे 2 पीस आहेत ते कट करून घेतलेले आहेत. ठीक आहे, बघा इकडनं आपला बॉटमचा बेस होता तर इथे आपली ऑलरेडीच फोल्ड घडी आलेली होती. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 इंची जी राईट साईड आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आहे. बघा ही राईट साईड आहे आणि ह्या कापडाची पण ही राईट साईड आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे कपडा. तर बघा पुन्हा एकदा दाखवते, दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे आणि इथे आपल्याला नाडी वावण्यासाठी म्हणजे तसं टाईपचं पाहिजे, तर तुमचं नसेल तर तुम्ही करून पण घेऊ शकता. माझ्या शर्टला ऑलरेडीच आलेलं होतं. आता इथे लूप बनवण्यासाठी मी इथे पुन्हा हा टी शर्टचा कपडा घेत आहे. तर याची लांबी घेत आहे मी 4 इंच आणि 2 पीस लागणार आहे आपल्याला. तर रुंदी इथे 2 ते 2.5 इंच आहे, तरी मी तुम्हाला लास्टला मोजून दाखवते. बघा 2 पीस आपल्याकडे इथे आलेले आहेत. तर याची रुंदी आहे साधारणतः 2.5 इंच आणि लांबी आहे 4 इंच. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने फोल्ड करून मध्ये एक फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने लूप बनवायचं. आणि जो बॉटमचा बेस असेल तिथून आपल्याला एक बोट सोडून वरतीही जे लूप बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे. तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि बघा 2 इंची राईट साईड समोरासमोर आहे, तिथेच आपण ही जे लूप बनवलेलं आहे ते ठेवून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने हा कपडा फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने लूप तयार करायचं. आणि इकडच्या साईडने पण आपण बघा एक बोट सोडून वरती टाचणी लावून घेऊया अगोदर आणि मग यावरती स्टिच करून घेणार आहोत. अगदी डिटेल दाखवत आहे मैत्रिणींनो. तर चला आता तीनही साईडने आपण ही स्टिच करून घेऊया, फक्त एक जो डबल फोल्ड भाग आहे तो सोडून. तर चला मी हा पार्ट अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि ही आपली फ्रंटची म्हणजे वरची बाजू असणार आहे, जी फोल्डिंगचा भाग आलेला आहे ती. आता इथे मी अगोदर एक टाचणी लावून घेते. आणि जर तुम्हाला वाटत असेल टी शर्टवरती शिलाई व्यवस्थित येत नाही तर तुम्ही न्यूजपेपर लावून पण इथे स्टिचिंग करू शकता. पण माझ्या याच्यावर येत होती, मी तुम्हाला लास्टला दाखवते टिप मारून झाल्याच्या नंतर म्हणजे कशी टिप आलेली ती. कधी कधी नाही येत स्ट्रेचेबल कापडावरती, तर तेव्हा आपल्याला न्यूजपेपर लावावा लागतो, तेव्हा मग ती टिप व्यवस्थित येते. पण माझी एकदम व्यवस्थित आलेली आहे, दाखवते मी तुम्हाला पुढे. तर बघा अशा प्रकारे आपण या तीनही साईडने स्टिच करून घेतलेलं आहे बॉटमच्या पण. आता यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डबल टिप पण देऊन घेऊ शकता किंवा नाही दिली तरी चालेल. आणि जर पिकोची मशीन असेल तर तुम्ही पिको पण करून घेऊ शकता, कारण की तुम्हाला वाटत असेल टी शर्टवरती टिप बसली की नाही. तर माझी बघा एकदम व्यवस्थित अशी टिप आलेली आहे, एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने माझी ही टिप आलेली आहे. आता यानंतर आपल्याला हा पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने.
बघा बॉटमचा जो आपण लूप बनवलेलं होतं ते अशा पद्धतीने बाहेर आलेलं आहे या साईडने पण, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्यानंतर मैत्रिणींनो, माझ्या इथे अगोदर लक्षात नाही आलं की इथपर्यंतच आपल्याला शिलाई करायची होती, कारण की इथून आपल्याला नाडी वावण्यासाठी जागा ठेवायची होती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पार्ट उसवून घेऊ शकता किंवा मग वरच्या साईडने होल पाडलं इथं फक्त असा वरती कपडा आहे तो अशा पद्धतीने पकडायचं आणि इथे थोडंसं होल पाडायचं आणि इथे पण असं 4 ठिकाणी पाडायचं किंवा मग एवढा जो पार्ट आहे तो आपण इथपर्यंत उसवून घेऊ, म्हणजे आपला जो पार्ट आहे नाडी ओवण्याचा तो ओपन राहणार आहे, ठीक आहे. तर चला मी आतील साईडने फक्त इथपर्यंत जिथपर्यंत आपली शिलाई आहे इथपर्यंतचा पार्ट उसवून घेते आणि दोन्ही साईडचा आणि मग दाखवते, ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हा जो पार्ट होता तो इथपर्यंत जिथपर्यंत आपली शिलाई होती म्हणजे शर्टची आलेली तिथपर्यंत उसवून घेतला आणि तिथून खाली पुन्हा लॉकची टिप देऊन घेतली मशीन मागे पुढे करत. हे माझ्या अगोदर लक्षात आलं असतं तर डबल कोट्याना नसतं झाला, ठीक आहे. पण काय हरकत नाही, तुम्ही अगोदर असं नका करू. जर तुम्ही शर्टचा वापर करत असाल तर इकडनं पण मी उसवून घेतला आणि इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टिप आहे ती देऊन घेतलेली आहे. बघा इथे नाडी ओवण्यासाठीचा जो पार्ट आहे तो आपला आता ओपन आहे, ठीक आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, याच्यामध्ये नाडी ओवण्यासाठी जर तुमच्याकडे बघा अशा पद्धतीची लहान मुलांच्या पॅन्ट मध्ये बघा अशी नाडी असते ना, ही अशी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही अशी वापरली तरी पण चालेल, पण माझ्याकडे काय अवेलेबल नव्हती त्यामुळं आणि इथे कुठे भेटत पण नाही. मी रामपूरला पण जाऊन आली पण काय भेटलं नाही. तर अशा पद्धतीने मी इथे 2 इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे, साडीचा कपडा आहे हा. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून इथे जी नाडी आहे ती तयार करून घ्यायची. तुमची इथे जर भेटत असेल अशा पद्धतीची नायलॉनची रेडीमेड नाडी अवेलेबल तर तुम्ही वापरू शकता, पण माझ्याकडे भेटली नाही त्यामुळे मला माहित नाही आता कुठे भेटते, म्हणून मी इथे अशा पद्धतीचीच नाडी तयार करून घेते, ठीक आहे. तर इथे मी साडीच्या सरळच पट्ट्या कट करून घेतल्या होत्या. तर उंचीनुसार साडीच्या पट्ट्या मी इथे कट केलेल्या होत्या 2 ते 2.5 इंच रुंदीच्या. तर इथे 3 पट्ट्या जोडून घेत आहे, म्हणजे साडीची उंची असते आपली 43 इंच, तर 3 पट्ट्या जोडलेल्या आहेत. तुम्हाला मी पुढे माप पण सांगेल. तर अशा पद्धतीने अगोदर आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेऊया आणि होता होईल तेवढा शक्यतो बारीक बेल्ट आपल्याला इथे स्टिच करायचा आहे. जर तुमच्याकडे नायलॉनची नाडी नसेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने माझ्यासारखा जुगाड करू शकता घरच्या घरी. आणि ही पण मॅचिंगच कलर घेतलेला आहे मी, म्हणजे टी शर्टला मिक्स अँड मॅच कलर होईल किंवा ब्लॅक वगैरे गोल्डन वगैरे पण मॅच होऊन जातो. आणि बघा अशाच पद्धतीने मी पूर्ण जी नाडी आहे ती तयार करून घेते आणि मग तिचं फायनल माप सांगते तुम्हाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी पूर्ण जी नाडी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने. आता याची लांबी किती घ्यायची ते सांगते मी. तर बघा नाडीची लांबी मोजण्यासाठी मी इथे पूर्ण इंच टेपचं माप असतं आपलं 60 इंच आणि 60च्या पुढे आपल्याला पुन्हा 15 इंच म्हणजे टोटल 75 इंचाची लांबीची आपल्याला इथे बेल्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. 2 बेल्ट लागणार आहे आपल्याला 75 इंचाचं. एक्स्ट्राचं मी कट केलं आणि इथे 2 जे बेल्ट आहेत ते आपले तयार झालेले आहेत 75 इंचाचे. आता हे कसे ओवायचे ते दाखवते. आता ओवायची कशी ते सांगते. बघा इथे सेफ्टी पिन घेतलेली आहे मी आणि या पद्धतीने आपण ही गुंतवून घेतल्याच्या नंतर बघा आपण या साईडने नाडी ओवायला सुरुवात करणार आहोत. तर इकडच्या साईडने आपल्याला या साईडने बाहेर काढायची आहे. तर मी इथे एकापासून सुरुवात करते. म्हणजे बघा आपण जसं पोटली बॅगला बटव्याला जसं नाडी ओवतो ना, सेम तीच प्रोसेस आहे. त्याच पद्धतीने आपण इथे जी नाडी आहे ती किंवा बेल्ट पण म्हणू शकता तुम्ही आणि रेडीमेड घेतला तरी पण तुम्ही अशाच पद्धतीने तो पण ओवून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर या दुसऱ्या पार्ट मधून बाहेर आलेली आता पुन्हा इकडच्या या भागातून आपण ओवून घेऊ पुन्हा. तर मैत्रिणींनो, हा टी शर्टचा जो फोल्डिंग वाला पार्ट होता ना हा खूप छोटा होता, त्यामुळे ही जी नाडी ओवायला आहे ना मला म्हणजे प्रचंड वेळ लागला. जर तुम्ही टी शर्ट नसेल घेणार साधं कापड जर घेतलं ना तर फोल्डिंगचा जो भाग आहे ना तो किमान 1.5 इंचाचा तरी घ्या, म्हणजे नाडी ओवायला अडचण येणार नाही तुम्हाला. आणि बघा याच्या समोरच्या साईडने आपण ही बाहेर काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि बघा नाडी ओवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे नाडीचे जे पदर आहेत ना ते दोन्ही पण सारखे करून घ्यायचे आहेत ओढून ओढून, ठीक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ही नाडी ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे. आता हा एक जो भाग आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा जो बॉटमला आहे इथून अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला आपल्याला इथे गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण इथून नाडी ओवून घेतली, त्यानंतर एक याच्यामधून ओवून घेतली आणि इथे एक गाठ बांधून घेतली. आता दुसरी जी नाडी आहे ती आपल्याला इकडच्या साईडने आहे ती ओवून घ्यायची आहे आणि याच्या समोरच्या साईडनेच बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने.
तर मला मैत्रिणीनं पहिली नाडी वावायला जास्त त्रास नाही झाला, पण दुसरी नाडी वावताना ना तो जो भाग होता ना फोल्ड केलेला टी शर्टचा बॉटमचा, तर तो बारीक असल्यामुळे आणि नाडी थोडीशी आपली जाडच झाली. आता जास्त काय बारीक नाही बनवलं मी, बेल्ट होता त्यामुळे. तर दुसऱ्यांदाची जी वावायला आहे ना म्हणजे जास्त वेळ लागला, कारण की ते एकदम कपडा असं छोटा पडत होता. नाडी वावायचा जो भाग होता तो किमान अर्धा ते पाऊण इंचाचाच असेल, त्यामुळे तर मला बराच वेळ लागला, कारण की वावता वावता ते जास्त असं एकाच ठिकाणी गोळा व्हायचं, जसं आपण इलास्टिक लावतो तसं. मग हे सारखं ओढावं लागायचं, सारखं ओढावं लागायचं. त्याच्यामुळे सांगते, तुम्ही जेव्हा फोल्डिंगचा जो पार्ट घेता ना तो थोडासा 1.5 इंचाचा तरी घ्या ॲटलिस्ट. आणि जर गोल नाडी घेतली ना तर आपण रेडीमेड नायलॉनची, तर ती असते ते इझिली वावता पण आलं असतं, पण जे अवेलेबल आहे तेच त्याच्यामध्येच मी करून दाखवत असते. आणि मला पण इथे भेटली नाही ती रेडीमेड नायलॉनची नाडी, त्यामुळे म्हटलं चला असंच काहीतरी जुगाड करू. आणि बघा किती गुत्ता होत होता, म्हणजे असं एकाच ठिकाणी गोळा होत होती ती नाडी, मग ती ओढून बाहेर काढावी लागत होती अशा प्रकारे. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या दोन्ही नाड्या आहेत त्या सारख्या करून घेतलेल्या आहेत. आता यानंतर ही जशी आपण इकडनं ओवून घेतली होती सेम त्याच पद्धतीने इकडची पण नाडी आपल्याला याच्यामध्ये ओवून घ्यायची आहे. ठीक आहे, हे जे आपण लूप बनवलेला आहे त्यामध्ये ही जी नाडी आहे ती ओवून घेतली आहे. इथे पण आपण एक गाठ बांधून घेऊ. ठीक आहे, आणि बघा व्यवस्थित अशी पक्की गाठ बांधून घेतली आहे इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने. आणि बघा हे क्लोज केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि बॅक साईडने ही आपण टांगू शकतो. अशा पद्धतीची आपली ही नाडी पण तयार झालेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही सामान ठेवायचं असेल जिमचं वगैरे ते ठेवू शकता. खूप मोठा स्पेस आहे यामध्ये. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने क्लोज करू शकता. तर मैत्रिणींनो, ही तुम्ही योगासाठी जिमसाठी वापरू शकता. त्यामध्ये बघा अशा पद्धतीने आपण एक बॉटल पण ठेवून घेतलेली आहे. खूप मोठा स्पेस आहे आतमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर मी इथे एक टॉवेल ठेवून दाखवते. तुम्हाला अजून जे काही सामान ठेवायचं असेल यामध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता, कारण की जागा भरपूर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने सामान ठेवून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला हा जो भाग आहे हा अशा प्रकारे ओढल्याच्या नंतर पूर्णपणे बंद होतो. आणि ही पाठीला पण कशी कॅरी करायची ते पण दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण ही जी बॅग आहे ती पाठीला पण कॅरी करू शकतो. आता मी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल कशा पद्धतीने तुम्ही कॅरी करू शकता. आणि बघा अशा पद्धतीने आपली ही योगासाठीची बॅग म्हणा, जिम साठीची बॅग बनून रेडी झाली आहे. तुम्ही बेल्टची साईज म्हणजे कमी जास्त पण करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती छोटे मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही ही साईज पण कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली ते मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा. तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण असते आणि मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय हा करत असते. आवडली असेल तर प्लीज लाईक करा. तुम्ही अशा पद्धतीने वॉकिंग पण करू शकता, जॉगिंग पण करू शकता जेव्हा तुम्ही ही बॅग घेऊन जाताल त्यावेळेस अशा पद्धतीने. तर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.